फ्रेंड्स, आत्ता आम्ही आलेलो आहे फायनली शिंगणापूर येथे पोहोचलेलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये. आणि आता मस्त अच्छा तेल घ्यायचं ना दोघं तेल टाकू पैसे. फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहे शिंगणापूरच्या इथे आणि इतकं सुंदर हे मंदिर आहे ना. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मी गाडीमध्ये म्हणजे आम्ही जस्ट एंट्री केली ना शिंगणापूरच्या इथे, सो त्याच वेळेस मला काम आलं आणि त्याच्यामुळे मग माझं टॅप पण आणि मोबाईल पण त्याच्यामध्येच बिझी होता. सो त्याच्यानंतर मग मी आत्ता जस्ट फ्री झाले आहे आणि मग त्यामुळे तोपर्यंत आम्ही ऑलमोस्ट खूप पुढे आलो. सो आता आम्ही इथे जस्ट फोटो सेक्शन करतो आहे. सो बाहेरच्या साईडला आम्ही ॲक्च्युली होतो ना, सो त्यावेळेस नाही मला शूटिंग नाही करता आलं बाहेरच्या परिसराचं, पण आता जिथे आहे आता तर त्या ठिकाणी मी आता शूटिंग करते. सो चला आता मी आतमध्ये जाते. चला मॅडम. सो चला आता मी आतमध्ये जाते आणि आतमध्ये मी तुम्हाला परिसर दाखवते. चला. इतकं सुंदर मंदिर आहे, खूप छान परिसर आहे. असं मी अगदी म्हणजे खूप लहानपणी आले होते हे मंदिर त्यावेळेस पाहिलं होतं, पण आता इतकी सुधारणा झाली, इतकं डेव्हलपमेंट झाली आहे, खूप डेव्हलपमेंट झाली आणि खूप छान आहे आणि खूप मस्त आणि एकदम मोठं मंदिर आहे फार. आणि मेन म्हणजे क्लीन खूप आहे, एकदम स्वच्छता वगैरे भरपूर आहे. ते प्रशासकीय कार्यालय आहे, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिस. आले का? हां दोन्हीकडून आहे. चला. भरपूर डेव्हलप केलं अहो. मी आले होते त्यावेळेस पण काहीच नव्हतं. खूप सुधारणा झाली, भरपूर मोठं झालंय मंदिर. मला 2 वर्ष तरी झाले. हो का? 3 वर्ष आलं तरी काम चालू होतं, इकडे सोडत नव्हते. हां ओके. स्वच्छता पण भरपूर मस्त आहे. श्री शनेश्वर देवस्थान. गप्पा मारत मारत कधी पोहोचलो कळालं पण नाही ना. 50 किलोमीटर. भरपूर गर्दी हो ना. काय मॅडम झाले का फोटो काढले का? आमचे फोटो मॅडम काढण्यामध्ये बिझी. एक ना एक फोटो काढायचं सोडत नाही त्याची. इथे काय डोनेशन काउंटर, ते डोनेशन काउंटर आहे. तर आता इथे ना ॲक्च्युली तेल अर्पण करण्याची इथे प्रथा आहे. सो आता आपण हे तेल अर्पण करणार आहे. आपण आणले ना मॅडम तेल? तेल अजून इथंच होते. हा होता इथेच. तिकडे आपल्याला नाही जाता येणार ना. इथून तर बाटली आणि इथूनच फोटो काढून तुझा एक गर्दी भरपूर आहे. गर्दी भरपूर आहे. हे शिळ आहे ना, म्हणजे शनी देवता आहेत ते. आणि घरांना दरवाजे नाही चोरी होत. इथे कुठल्याच घराला दरवाजे नाही आहेत. चोरी होत नाही इथं. हो घरांना दरवाजेच नाही इथली. हो का? त्याचा एक फोटो काढ. तर आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे. आणि ॲक्च्युली काय माहिती का, खूप गर्दी आहे. सो त्याच्यामुळे आम्ही लाईनमधून दर्शन नाही घेतलेलं. आणि मेन म्हणजे आम्हाला थोडंसं अजून बाकी पुढचंही दर्शन घ्यायचं आहे देवगड येथे. सो त्याच्यामुळे आम्ही घाई करतो आहे. झालं दर्शन घेतलं का? लगेच बसलेले आहे. तर छान दर्शन झालं आमचं. बघा किती गर्दी आहे. सो आम्ही लाईनमधून नाही हे केलं, अर्पण नाही केलं ते. बट ते बाहेरून पण तेल अर्पण करण्याची व्यवस्था आहे आणि वर चढून पण अर्पण करण्याची व्यवस्था आहे. सो खूप छान वाटतं. चला बसा बसा. मंदिरात थोडा वेळ बसायचं असतं. 5 सेकंद बसा बसा. येस येस. तर फ्रेंड्स, मी ना प्रसाद घेतलेला आहे आणि इथे प्रसाद काय भेटतो माहिती आहे का? त्या बर्फीचा प्रसाद मिळतो इथे. तर तो म्हणजे
साखरेची बर्फी आहे ना? हा प्रसाद आहे साखरेचा. सरांनी बघा 2 प्रसाद घेतले, 2 बर्फी. काय साखरेचा प्रसाद आहे ना? साखरेचा प्रसाद, साखर आणि खोबरं. साखर आणि तर आम्ही प्रसाद घेतलेला आहे. हे आल्याच्या नंतर प्रसाद, त्यानंतर असं इथे नारळ पण हे करतात ना, अर्पण नारळ करतात. पण अर्पण. नारळ तो दोन. चला चला. हे काय आहे? हे काय मंडप आहे का? फक्त निवास म्हणजे मंडप. वेगळंच आहे. हा मंडप प्रदक्षिणा मार्ग. गार्डन पण किती छान केलंय. अरे 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 मॅडम मॅडम चढायचं वरती. हा कसला खांब आहे? तो खांब कसला? हो ना, बघा ना किती सुंदर केलं. आपण एक फोटो काढूयात नाही ते छान. हे जे आहे ना, तर ते आहे नवग्रह मंदिर. चला आपण आता दर्शन घेऊयात नवग्रह मंदिरचं. हे गुरु आहे, ज्युपिटर. गुरु म्हणजे जे ग्रह असतात ना, तर ते आहे. गुरु आहे, हे बुध आहे, हे शुक्र आहे, चंद्र आहे, मंगळ आहे, आणि ते राहू आहे, शनी. सगळे नवग्रह मंदिर. नवग्रह मंदिर. केतू इथे, राहू केतू. हा हो, कसलं मस्त झुंबर आहे. मंदिराकडे चला चला, बाहेर चला. तर आता मंदिरातून बाहेर आलेलो आहे आम्ही, आणि इथे गाडी पार्किंग केलेल्या आहेत बऱ्याच लोकांनी. आम्ही आमची गाडी खूप लांब पार्किंग केली आहे. आणि ॲक्च्युली माहिती आहे का, इथे अजूनसुद्धा काहीतरी मंदिराचं काम चालू आहे. म्हणजे आय थिंक ती समोरची कमान बनते असं आहे. इथे आजूबाजूला फक्त निवाससुद्धा आहेत. आजूबाजूला छान छान अशी छोटी छोटी दुकानं पण आहेत. म्हणजे पूजेचं साहित्य किंवा पूजेचं जे काही सामान असेल तर ते भेटतं. दाखवते मी तुम्हाला. इथे मंदिर आहे, इथे पार्किंग आहे, आणि इकडे दुकान आहे छोटे छोटे. आणि इथे काम चाललंय बांधकाम कमानीचं. आधी का? आधी इथून होती का एंट्री? अच्छा, हां हां. आता अंडरग्राऊंड केलं त्यांनी. बरंच मोठं मंदिर केलंय, सुधारणा सिस्टमॅटिक काम केलं. पण आधी तर जुनं मंदिर भारी वाटायचं. हो ना. तिथे गाव होतं, आम्ही आलो तेव्हा लाईट गेली होती, पण मंदिर भारी लाईटिंग मध्ये दिसत होतं. हो हे बिल्डिंग आहे ना, याला बघा दरवाजे नाही, याला दरवाजे नाही. क्या हो? तिथे ना आरती सुरू झाली की ते ढोल ताशांना सगळे generator चालू व्हायचे. बापरे, किती आश्चर्य झालं. बापरे, इथल्या कुठल्याच घराला इथं चोरी होतच दरवाजे नाही. चोरी नाही. झालं हां. तर आंधळा झाला माणूस म्हणून समजायचं. चोरी होत नाही. जर चोरी झाली तर आंधळ झालं म्हणायचं. बापरे, विचाराच्या पलीकडेच आहे. हो, इथूनच आलो समजलं आपण. हो, ते काय ते ग्रह सगळे इथूनच आलो. इकडे आपण गेलोच नाही ना. हो, तिकडे नाही गेलो आपण. इकडे गेलो आपण, इकडे नाही फिरलो ना. हां, बाहेर नाही फिरायला पाहिजे होतं. तिकडून मग खालून रस्ता होता. आता जायचं ना देवगडला. येस, तर आता आमचा नेक्स्ट दर्शन असणार आहे देवगड. सो लेट्स गो. आता आपण जाणार आहोत देवगडच्या दर्शनाला. भेटूयात काहीच वेळामध्ये. फोटो काढला नाही हा? येस, फोटो पण काढला, पण व्हिडिओ निघाला पण आणि केला. सगळ्यात निघाला, व्हिडिओ पण झाला. व्हिडिओ आता ती करल नंतर. हा, आता तुम्ही एक मस्तपैकी दत्ताचं भजन पुढं पण करा. तसंच आहे सेम. गुरुदत्तांच्या चरणी. वाव, किती सनसेट. देवगडला जातानाचा सनसेट. किती छान आहे शरद रस्ता. मंदिर बघितल्यावर खुश होणार तुम्ही. हा, मंदिर खूप छान आहे इथलं, हो का? खूप छान आहे. तुम्ही कधी आले होते? मला वाटतं 2008 ला आलो तुम्ही.
सो फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहे देवगडमध्ये. जस्ट आम्ही आता एका पहिल्या कमानीमधून एंट्री केली. तुम्ही आता काही वेळापूर्वी बघितलंच. सो आता समोरची दिसत आहे ती आहे दुसरी कमान आणि त्याच्यामधून एंट्री केल्याच्या नंतर समोर तुम्हाला पुढे गेल्यानंतर देवगड दिसेल. सो देवगड येथील दत्त महाराजांचं मंदिर दिसेल. सो खूप मस्त आणि प्रशस्त असं मोठं मंदिर आहे. खूप सुंदर आहे. तुम्हालाही नक्कीच आवडेल. सो हा जो व्हिडिओ असणार आहे देवगड येथील, सो तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. सो आता बघू शकता इथे आपण जस्ट एंट्री केलेली आहे आणि आता इथे आपण पार्किंग करणार आहोत पुढे. सो तुम्हाला सगळा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.